हॅलो, नमस्ते. कसे आहात? मी मस्त आहे. आज आपण मुलांना मोठं करताना काय काय काळजी घ्यावी ह्याच्याबद्दल जरासं बोलूया. का म्हणजे हल्ली मुलं जास्त चिडचिडी झालीत. कित्येक वेळा मुलांना आत्मविश्वास खूप कमी होतो. काही मनासारखं झालं नाही ते कुठल्याही टोकाचे निर्णय घेतात. ह्याच्यासाठी मुलांना आपण मोठं करताना जराशी काळजी घ्यायला पाहिजे. ही काळजी कधीपासून चालू होते म्हणजे मूल तुमचे पोटात वाढते तेव्हापासून. त्यामुळे आई वडिलांनी घरातलं वातावरण चांगलं ठेवावं. सारखी भांडणं किंवा काही दारू तर हे नको असलेल्या गोष्टी घेणं हे सगळं टाळावं. प्रेमानं समजूतदारपणानं राहावं. त्याच्याशिवाय आता आईनं भगवद्गीता वाचा किंवा कुठलेही आपले धर्मग्रंथ वाचा. का म्हणजे पोटातलं मूल तर सगळं ऐकत असते म्हणून पूर्वीपासून म्हणतात. असेल इथं नाही तरी आईचं मन शांत राहते ह्याच्यासाठी सुद्धा असू शकते. त्यामुळे आपण शांत संयमानं राहावं, चांगलं वाचन करावं, चांगलं बघावं, चांगलं बोलावं आणि मूल जन्माला आल्यावरही त्याच्यावर खूप प्रेम करावं. त्याला मांडीवर घ्यावं. इवन कित्येक वेळा हल्ली काय झाले माहिती का, हल्ली आपण मॉडर्न झालोय म्हणतो आणि मुलाला अगदी छोटे 5-6 महिन्याचे मुलाला सुद्धा सेपरेट त्याचे खोलीत झोपवतात. असं करू नये. कायम मुलाला त्याला अगदी समजायला लागेल. मोठं झाल्यावर त्यांचं ती लांब जातात, तुमच्या जवळ येत नाही आहेत. पण लहान असताना आपले जवळ झोपवून घ्यावं. इवन दूध पाजवताना मांडीवर घेऊन प्रेमानं त्याच्याशी गप्पा मारत दूध पाजवावं. इवन तुम्ही बाकी वरचं दूध पाजवत असाल तरी मांडीवर घेऊन प्रेमानं त्याच्याशी वागावं. ह्याच्यामुळे काय होते, मुलाला जरा सुरक्षित वाटते. ही सुरक्षिततेची भावना ते निर्माण व्हायला आपण त्याचे अगदी लहानपणीपासून प्रयत्न करायला पाहिजे. घरातलं वातावरण पण चांगलं ठेवायचं. त्याच्यावर खूप प्रेम करायचं. त्यामुळे त्या मुलाला मनानं स्वाभाविकत कॉन्फिडेंट बनते. का म्हणजे त्याला माहीत आहे माझी आई माझ्याबरोबर आहे, बाबा बरोबर आहेत म्हणून. आता तर मोठं होत जाते तसं त्याला चांगल्या गोष्टी सांगाव्या. गोष्टी सांगताना पण आपण अशा निवडाव्या म्हणजे त्याच्यावर कुठलाही अंधविश्वास, नको तर भूत प्रेतांचं काही त्याचे मनावर परिणाम होऊ नये. त्याच्यावर सायन्समधला विश्वास त्याचा दृढ होईल. आडंबर पण नको. अशा गोष्टी निवडून चांगल्या सांगावं. आपण पाहिजे ते आपले स्वातंत्र्य सैनिक असतील, मोठ्या माणसांचं चरित्र वाचा तुम्ही. त्यांना शिवाजी महाराजांपासून त्यांच्या आईनं त्यांच्यावर किती चांगले संस्कार केले, त्यामुळे ते कुठेपर्यंत जाऊ शकले. इन द सेम वे गांधीजी असतील, लालबहादूर शास्त्री असतील, सरदार पटेल असतील, हे सगळ्यांचं बघा घरातले संस्कार किती महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लहान मुलांवर हा विश्वास आपण निर्माण करायला पाहिजे. त्यांना मेहनतीचं
काय आवश्यकता आहे, मेहनत किती इम्पॉर्टंट आहे, विज्ञान किती गरजेचं आहे, हे पण आपण गोष्टी रूपानं सांगू शकतो. आणि आपण स्वतः मेहनत करताना ते बघतच असतात. आपोआप त्यांचे तर घ्यायचं, मेहनत करायची किंवा कशावर विश्वास ठेवायचं का, म्हणजे मुलं अनुकरणप्रिय असतात, ते अनुकरण करतात. त्याच्यासाठी आपल्या मुलांना कसं व्हायला पाहिजे तसं आपण वागायला पाहिजे. आणि कुठलाही निर्णय का नाही अगदी ऑल ऑफ ए सडन जलबाजीत घ्यायचा नाही. आपण स्वतः सुद्धा आपण रागवलेला असताना निर्णय घ्यायचा नाही. तसंच एकदम आपण आनंदी असताना सुद्धा कोणालाही काही गिफ्ट द्यायला जायचं नाही. हे आपण फॉलो करायला पाहिजे. आणि असंच बोलता चालता गप्पा मारता मुलांना सांगू शकतो. आणि आपण प्रेरणा घ्यायची आहे, पण ब्लाइंडली कोणालाही फॉलो करायचं नाही, हे पण आपण मुलांना शिकवायला पाहिजे. आणि हे शिकवताना आपण त्यांच्या आवडीनिवडी ह्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. नाही ते मला अमुक करता आलं नाही त्यामुळे माझे मुलांना अमुक व्हावं म्हणून मागे लागायचं नाही. त्याची आवड काय आहे त्याचे प्रमाणे त्याला पुढे जायला आपण प्रोत्साहन द्यायचं, त्याचे पाठीशी राहायचं. ह्याच्यासाठी बघा, तुम्ही घरात आजी आजोबा असतील किंवा आई असेल, घरात असली का नाही, ते मुलांचे वाढीत जरा तुम्हाला वेगळेपणा दिसून येईल. ती जास्त कॉन्फिडेंट होतात, निर्णय क्षमता त्यांच्याकडे जास्त असते. ह्याच्याशिवाय हल्ली काय झाले, आई पण नोकरीला जाणार, वडील पण नोकरीला जाणार, मूल कुठेतरी पाळणे घरात असते किंवा आणि कुठेतरी असते. त्यामुळे अशा वेळी नो डाऊट हल्ली काळ बदललेला आहे, दोघांनाही नोकरीला जायला लागते. घरात आजी आजोबा नसतील ते ॲटलिस्ट आल्यावर तुम्ही तुमची सगळी कामं बाजूला ठेवून मूल काही सांगत असलं तर आधी त्याचं ऐकावं. नाही ते गप्रे, मला एवढं काम पडलं, ऑफिसमध्ये काम करून करून थकली आहे मी, नाही असं म्हणायचं. तुम्ही किती थका, काहीही करा, तर तुम्ही मुलावर नाही घालायचं. आल्यावर त्याला मिठी मारायची, तो काय सांगतो तसं सगळं अगदी मन लावून ऐकून घ्यायचं. म्हणजे मुलाला काय वाटते, ओके आईवडिलांचा किती विश्वास आहे माझ्यावर, मी सांगितलेलं सगळं ऐकून घेतात, असं त्याचे मनात निर्माण होते. त्याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे हल्ली कित्येक ठिकाणी काय असते, मुलांच्या हातातच मोबाईल दिला जातो. त्यांच्या हातात मोबाईल आपण दिलं की ते काय बघतात ह्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. काय बघतात बघू दे, ते हल्ली न देऊन चालतच नाही कुठेही. त्यांचा अभ्यास, होमवर्क त्याच्यावर येते सगळं, त्यामुळे अगदी काही नाही म्हणून नाही चालत. पण ती काय बघतात ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे, त्यांचे गुणांकडे आपलं लक्ष पाहिजे. आणि त्यांचे हे सगळे गुण कसे डेव्हलप होतील ह्याच्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे आपण मुलांना मोठं करताना हे आपल्याला वाटते काय सहज मुलं मोठी होतात, असं नाही आहे. आपण भरपूर त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्यांच्यावर प्रेम भरपूर करायला पाहिजे. आणि आपल्याकडे म्हटलं जाते बघा, आपली चप्पल मुलाचे पायाला बसायला लागली की त्याला मग आपण मित्रासारखं वागवायचं. त्यामुळे मला हे पाहिजे म्हणून ते घाला, माझी आवड ही आहे म्हणून तू हेच कपडे घालायचे, असं नाही करायचं.
त्याच्याही आवडीनिवडी लक्षात घ्या. हल्ली कसा मुलांनाही त्यांचे मित्र मैत्रिणी असतात, त्यामुळे हे सगळीकडे लक्ष द्यायचं आणि मुलांना भरपूर प्रेम करायचं, हे महत्त्वाचं आहे. मारायचं तरी बिलकुल नाही आहे. समजून घ्यायचं, विश्वास निर्माण करायचा आणि त्यांना मोठं करायचं. अच्छा, हॅव ए गुड डे.